आवाज येतोय ना? किती रातीला जागावं, किती माग तुझ्या लागावं, किती रातीला जागावं, गेलं हवाली सार तुझ्या माझं काळीज मागावं, गेलं हवाली सार तुझ्या माझं काळीज मागावं, मनात बसली गालात हसली, तू मनात बसली गालात हसली, प्रेम झालंय मला, कसं विसरून जाऊ तुला, मी माझ्या गुलाबाच्या फुला, कसं विसरून जाऊ तुला, मी माझ्या गुलाबाच्या फुला. बघा काय म्हणायचंय, सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात, सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात, या जण पामराला आज मिळो तुमची साथ, या जण पामराला आज मिळो तुमची साथ, तव चरणी लीन होतो गुरुदे माझा गळा, तव चरणी लीन होतो गुरुदे माझा गळा, करतो मानाचा मुद्रा तुला रसिका, करतो मानाचा मुद्रा तुला, करतो मानाचा मुद्रा तुला रसिका, करतो मानाचा मुद्रा तुला. आणि निळ्या भोराच्या मराठी समुद्राच्या या सागर कुशीत वसलेला उभा महाराष्ट्र माझा, आणि उभ्या महाराष्ट्राला आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजाननाला प्रथम नतमस्तक करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मोगलांच्या साम्राज्यातून आपला प्राणपणा लावून हिंदू धर्म सत्यात उतरवला, ते म्हणजे जिजाऊ सुरुवातीला राहिले छत्रपती शिवाजी महाराजांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे त्यांचं जागत स्वप्न सत्यात उतरवलं. एकही लढाई न हारता वनराज सिंहाच्या जबड्यात घालून हात मराठ्यांची जात अदलावर करणारे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा. तसंच तीवर वंदन करत होत्या अहोरात्र रणसीमेवर लढणाऱ्या माझ्या शूरवीर बलरामांना, कारण त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आनंदी आनंदात राहत आहोत. या मराठी माणसाला, या महाराष्ट्राला नावाची मराठी म्हणून जगण्याची हिंमत देऊन देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दिवाळी वंदन.
आज या ठिकाणी माझ्या जमलेल्या तमाम मायबाप रसिकांच्या चरणांची धूळ कंपाळी जाऊन आज ही आपली वेळेवरची सेवा आपण सादर करीत आहोत. त्यात काही चूक झाल्याची मोठ्या मनाने पत्रात घालून घ्याल आणि तुमचं हे अनुभव सहकार्य आम्हाला मिळवून द्याल अशी रंगदेवतेच्या प्रार्थना करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री नवलाई देवी क्रीडा मंडळ आंबवली, मान्य श्री किशोर झेराडे आणि माननीय श्री संदीप मानेमाऊली यांनी आम्हाला आज या ठिकाणी आमचा कार्यक्रम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे सतत ऋणी आहोत. रसिक आहोत. मी मराठी, माझा जात धर्म पंथ मराठी आणि मी गात राहील माझ्या या मराठी कोकणी अस्मितेसाठी. त्यात काही चूक झाल्याची मोठ्या मनाने पत्रात घालून घ्याल आणि तुमचं अनुभव सहकारी आम्हाला मिळवून द्याल अशी रंगदेवतेच्या प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण. रसिक हो, खरंच सांगावायचा आनंद होतो तो म्हणजे त्या शक्तीपुऱ्यातील बादशाह ज्यांच्याकडे आम्ही ही लोककला पाहून शिकलो ते रामचंद्र गणेकर बुवा यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या सोबत ज्यांची मार्केटमध्ये पहिल्यांदा शक्तीपुऱ्याचं जे मार्केटने नाव कमवलं ते आज प्रभाकरजी कनबटे बुवा आज या ठिकाणी आलेले आहेत. खरंच त्यांच्याबरोबर कार्यक्रम झाले माझे, त्यांच्याकडे पाहून कार्यक्रम शिकतोय आणि शिकत राहील. त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला बरेचसे शाहीर वर्ग उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ करतायत मनीष पाले, बँजोला साथ करतायत प्रीतम भाईजे, वर्गाला साथ करतायत सार्थक गेलोटे आणि भावेश धामणेकर, ऍक्टोपेटला साथ करतायत साहिल मेस्त्री. त्याचप्रमाणे आज या गर्दीत शक्तीवाले शहिराची म्युझिशियन टीम आहे, त्यामध्ये शुभम नांगरकर आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे मला साथ करतोय पवन धोपट. त्याचप्रमाणे मला छोट्या भावाप्रमाणे जी मला साथ असते तो चेतन घेवडे, गणेश गराटे, राजेश काबरे, मायभूमी कोकणचे मालक प्रशांत गातकर माऊली, त्याचप्रमाणे रमेश हरपले. या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि ज्यांचं मला गुरु समान असं मोलाचं मार्गदर्शन असतं ते म्हणजे आमचे सचिन पानगरे बुवा, यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या गर्दीत बरेचसे शाहीर मंडळी उपस्थित आहेत, त्यामध्ये शाहीर तेजस्वी बुवा हे नवीन युवा आवाज आहे, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आयोजक मंडळी मित्र आमचे संतोष आंबेकर यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज हा ड्रेस शिवलेला आहे ते म्हणजे सदानंद भडवलकर साहेब आज या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीसह उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आमचे मित्र अक्षय परब, निलेश कदम, बारगोडे बुवा, युट्यूबर चंदन भाऊ, सुरेश भाऊ, साहिल मिरगळकर बुवा, त्याचप्रमाणे संकेत दळवी बुवा आज या ठिकाणी गर्दीत आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र कल्पेश होते आणि माझा परम मित्र अजय होते हाही या गर्दीत उपस्थित आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून आणि आता राहिले कोण एवढे पण सांगावे कंटाळा आला. कंटाळा काय कंटाळा घालवायचा आता बुवाला तापवायचंय. बुवाचे गुरुवर्य शशिकांत ठाकरे बुवा आणि शाहीर अभिषेक पाताडे आणि आमचे गुरु समान असे विनय माऊली यांनाही माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो. बुवा आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. वाजले किती बुवानी किती वाजवले? बुवा मुंबईला बारी करताय, गावच्या बारीला सोडो. बोलता ना झुंड में तो
शेर अकेला आला है हा ढकलणार नाही बघा सुरुवात करतोय हॅलो श्री नवलाई देवी क्रीडा मंडळ आंबवली हो हे प्रभो मी सदैव गुणदायी तव सेवेचा दास मी जीवन भर राहीन माया बाबा तुमच्या चरणाची धूळ कपाळी लावीन आणि या देहात श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी गीत गात राहीन जे व्हायचं ते झालं सारं घडूनच गेलं लक्षात द्या जे व्हायचं ते झालं सारं घडूनच गेलं दोष मला तू देऊ नको माझा जीव जरी गेला तरी मला भेटाया येऊ नको बघा काय म्हणायचंय सेवा करतो रणी ह्या सांभाळुनी सेवा करतो रणी ह्या सांभाळुनी गीत गाण्यात मी रंगलो गीत गाण्यात मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो तुमच्या मायेमुळे रसिका तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो तुमच्या मायेमुळे रसिका सेवा करतो रणी
तुमच्या मायेमुळे रसिका शाहीर मी घडलो ओ श्रीगणपती गजानन रंगदेवता दागे श्री गौडेश्वर वसुदेव भालचंद्र तुकाराम नकार खंड वासुवाणी बाबुरगरी घराण्याचा त्याचप्रमाणे या गर्दीत सावंत माऊली यांचे सुपुत्र पवन सावंत हेही उपस्थित आहेत त्यांनाही माझा शाहीर महाराजा मुलगा त्याचप्रमाणे नंदकुमार कोळी व स्वानंद यांकडून अनेक गुणांसाठी 500 रुपये काल त्यांनाही माझा शाहीर महाराजा मुलगा त्याचप्रमाणे आजचे आयोजक श्री संदीप माने माऊली यांच्याकडून ही 500 रुपये आले शाहीर त्यांना माना समजला त्याचप्रमाणे आमचे परममित्र शाहीर शक्तिवाले शाहीर नरेंद्र मोरेबुवा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आले आम्ही त्यांचे सतत ऋणी आहोत धन्यवाद 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 बघा कोकणचा बुलंद आवाज सूर्यवाले शाहीर आणि गराटे यांच्या सुमधुर आवाजासाठी कोकणातील युट्यूबर कुमार अक्षय विजय आगरे कोकणी स्वर गाव लांजा त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे कोकणी स्वर कोकणातली प्रत्येक गोष्ट साता समुद्र पार नेण्याचं काम करतात असे आमचे मित्र कुमार अक्षय विजय आगरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आलेले आहे गाव लांजा कोलेवाडी यांच्याकडून त्यांनाही माझा शाहीर महाराजा मुलगा त्याचप्रमाणे शाहीर नरेंद्र मोरे यांच्याकडून एक आता सांगितलं पण ते चुकीचं सांगितलं शाहीर नरेंद्र मोरे आमचे परममित्र शक्तिवाले शाहीर त्यांच्याबरोबर माझ्या बरेच कार्यक्रम झाले यावर्षी लागले कार्यक्रम शाहीर नरेंद्र मोरे बुवा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 5001 रुपये आलेले आहे तरी माझा त्यांना शाहीर महाराजा मुलगा शाहीर महाराजा मुलगा शाहीर महाराजा मुलगा चांदणा जरूर दिसते पण रात पाहिजे चांदणा जरूर दिसते पण रात पाहिजे मला बोलायला साऱ्यांची अशी बात पाहिजे काय म्हणतो चांदणा जरूर दिसते पण रात पाहिजे मला बोलायला साऱ्यांची अशी बात पाहिजे आज रंगे हा सामना फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे रसिक हो तुमची मला साथ पाहिजे गुवाने घ्यायचे कडे गुवा डायरेक्ट परवाच्या बारीवर गेले गुवा अहो रात गई वाज गई रातवर गेला ना आत नाही गेला तसला तुझा प्रकार आहे हुआ हा अहो परवाच्या वारीचा काय आजच्या वारीवर बोला ना तुम्ही तुम्हाला घेतो बघा कसा सुपला शॉट घेतो ना बघा टप 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 हा असं नाही मर नाही एकदा डिस्काउंट हो हुआ कसा एकदा डिस्काउंट एकच काढून झालायचा कसा सगळ्यात कोण करायला पाहिजे हुआ बघा ना जास्त बोलला नाही हुआ कारण हुआ परवाच्या वारीचा राग घरून इथे आले हुआ हा कार्यक्रम वेगळा गावचा कार्यक्रम वेगळा ओपनला अजून मजा येते बघा कसा घेतो तुम्हाला हा हुआचा गाणं होता ओ साहेबा ओ
हो बुवा हा ऐका आता काय म्हणतोय हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा आतुरली धरती तुझ्या आगमना लवकर ये गजानना हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा हे श्री गणा बघा माझ्याकडे घेतोय बुवांचं संवाद चांगलं होतं एकदा आजच्या या राजासाठी आजच्या या शाहिरासाठी त्यांच्या आवाजासाठी जोरदार टाळ्या होत्यात कारण बुवांचा आवाज एकदम अप्रतिम वाजवा टाळ्या बुवांसाठी वाजवा माझ्यासाठी नाही कारण हा सध्या नवीन शाहीर उभारी घेतोय सध्या शाहिरासाठी एका जोरदार टाळ्या होत्यात हो 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 आ हो तुझे नाम घेतो मी गणेश क्षणोक्षणाला आतुर झालंय म्हणे देवा तुझ्या आगमनाला अरे तुझी गीत गाता स्फूर्ती येते मनाला आणि तुझ्या नामस्मरणाने हे श्री गणेश सुरुवात करतो गणाला वा गणाकडे लक्ष असू द्या आता हा माझा आवाज बोलवलाय सॉरी विसरून गेलो जे आमचे सगळे मित्र आहेत माझ्या बऱ्याच कार्यक्रमाला नमन कार्यक्रमाला त्यांनी साऊंड लावलाय असे आमचे साहिल हुमने आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी एका जोरदार टाळ्या होतात तुम्हालाही मला साहिल मला मुद्रा श्री गणा हे बाप्पा श्री गणा ओढ तुझी लागली मना श्री गणा बाप्पा श्री गणा ओढ तुझी लागली मना सदला निसर्ग तुझ्या स्वागता मेघ गर्जती भांगणा सदला निसर्ग तुझ्या आगमना मेघ गर्जती भांगणा बांधोनी अपारी पैंजणा नाचत ये चंचना बांधोनी अपारी पैंजणा नाचत ये चंचना
ओढ तुझी लागल जीवना श्री गणा बाप्पा श्री गणा ओढ तुझी लागल जीवना बदलाली वर्ग तुझा आत्मना वेग गणपती भागणा बदलाली वर्ग तुझा आत्मना वेग गणपती भागणा बांधवणी अभागी पैठणा बांधुनिया पायी पैंजणा नाचत यावे सज्जना हॅलो श्रीरामनगरचे संस्थेचे प्रमुख सभासद रुपेश देव दरेकर गाव आणि संदेश महाडी तसेच कैलासवासी रामचंद्र घाणेकर व यांच्या गौरवणी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी 501 रुपये आला आहे आणि त्यांच्याकडून 1001 रुपये आलेला आहे त्यांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा बघा आता झापूक झुपूक हा अरे आवाज येऊ द्या करायची की नाही बारी की बुवांसारखीच करायचे रडगाणं आपलं हा आजची गौरव कशी होती एकदम मंजूर होती ना तरणी बाण आता बोललो असतो पुढे तरणी बाण हा आता ये कोणी नो चला ना जायचं ना बाजारी अगं हे हिरा तू काय घेतला हा मावशी ते हे कोणी नो मला घेतल्याशिवाय जायचं कुठे असली आजी मावशी आहे तिला घे तिकडे डायरेक्ट बुवा गावच्या वारीवर गेले गावच्या वारीत मी काय बोलतो तुम्हाला सांगा मी कुठली गवळीची चाल गायली तुम्ही काय गाताय मी काय बोललो सांभाळलं घसरलं पाय काय वय तुझं धोक्याचं हाय काय अगं ऐकून घे सगळी मला लग्नाच्या पहिला असा घोटाळा करायचा नाही काय ही माझी गवळण होती बुवा आणि बुवानी कुठे काय बोलले बुवा अहो रात्री आंटीची तेव्हा घंटी मी वाजवली वाजवतो तुम्ही घंटी बरोबर वाजवतो हा काल आले वय अरे तुला करायला लागलो काय गुरु आहेत ना सोबत विचारा त्यांना त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वारा करतो जो प्रेमाने जातो त्याला प्रेमाने घेतो बुवा कारण तुमच्या गुरुकडून आम्ही शिकतोय आज कर्मटे माऊली उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर कार्यक्रम करतोय त्यांच्या आदराने कार्यक्रम करणार गावच्या बाजूला काय काढायचं लेनदेन नव्हतं बुवा काय बोलतो गवळणी हिला अशीच सोडायची नाही रे दांडुहीच्या हांडीत घालायचा हाय रे आई जवळ ही हे तर काय वाईट आहे तुमचे विचार वाईट म्हणून तुम्हाला ऐकायला वाईट येतं बुवा आई जवळ ही तुम्हाला ऐकायला तुम्ही गेलं त्याचा माझा काही दोष नाही हा कानात काही टाकून घ्या आई जवळ ही साऱ्या पोरांची साडी आपली लावलेली हाय रे त्याच्यावर बुवानं झोमलं अहो झोमलं ना अजून झोपवली हा तुलेवाला नावाचा शाहीर नाही करत आहे झुके का नाही झाला तुम्हाला आली होती प्रेमाची गवळण लिहून द्या पण प्रेमाची गवळण देऊन तुम्हाला नाही पाहिला 2-2, 3-3 गवळणी घालताय बुवा
बघा देतो गवळण तुम्हाला पण प्रेमाची एकदम स्वजवळ अशी प्रेमाची गवळण आणली होती बुवांसाठी. पण बुवा बघा तुमच्यासाठी काय गवळण आणली होती आणि काय गाणार आहे लक्ष असू द्या. फक्त बुवांना ती गवळण बुवांसाठी आणली होती. मी बोललो प्रेमाने करतील कार्यक्रम पण बुवा एकदम हसून करायला लागतात. बुवा पहिले खाली घासायला लागते. लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल हे गवळणी अगं चल माझ्या सोबत चाल. कोण करते लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चाल. त्याच्या पुढचं म्हणणं आहे काय आहे? अरे लाल लाल कलरची चड्डी आणि चड्डीचा कलर लाल. अरे खाल तुझ्या ठेंगाचं घाल आपोआप दिसल लाल. हुआ हे व्हायरल झालेलं गाणं आहे. हे ऐकते का आपले शब्द नाही. ही जग दुनिया ऐकते आणि त्या जग दुनियामध्ये चालायची का शास्त्रीय पुराण सांगत बसू नका बुवा. किती बोल बच्चन हा सगळ्यांना करता येतो. बघा बुवासाठी प्रेमाची गवळण काय आहे ते बघा. पैदल चल रहा हूं गाड़ी चाहिए जीवन के सफर में सवारी चाहिए. अकेला हूँ मिस्टर खिलाड़ी इस खिलाड़ी में चाहिए. हो बुवा बघा तुमच्यासाठी काय गवळण आणली होती. हा माझ्या हृदयाची तुराणी कसं समजावू तुला. अगं तुझ्या हसण्याने विसरतो राधे मी स्वतःला. माझ्या हृदयाची तुराणी कसं सांगू मी तुला. तुझ्या हसण्याने विसरतो राधे मी स्वतःला. बघ प्रेमाने दे कपट्टी तुझ्या या हरीला. बघ प्रेमाने दे कपट्टी तुझ्या या हरीला. हे राधे ही तुझ्यासाठी गवळण आणली होती पण तुम्ही बरंच ओव्हरटेक करत चालले आहे. बघा तुमच्यासाठी आता दुसरी गवळण काय आहे ती. शेर नाही घेत हा रेकॉर्ड केला आहे ध्यान आपण भूलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटेल जवानी गुन्ह्यात मला अटक कर हो पुण्यात. बुवाच्या गवळणीचे शब्द काय होते हा? वाजवली आईजवली असं काहीतरी होतं बुवा. माझी गवळण काय होती तुम्ही कटिंग काय देताय ताल काय देताय. बघा माझ्या गवळणीकडे लक्ष असू द्या. आता लिहू लिहू लिहा फुस फुस फुसा. आजचा पेपर तुम्हाला कडक आहे कडक बुवा. टप टप टपाटप झपूक झपूक झुकेगा नाही साला. हा तुझ्यावाला तुझ्यावाला बघा रेकॉर्ड खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी. बुवा लिहून घ्या हा आहेत ना भाऊ आहेत. खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी. काना विचारतो तुला ग प्रेमानी. काना विचारतो तुला ग प्रेमानी. तुझ्या घालते का तुझ्या कान्हा विचारतोय तुला ग प्रेमानी.
ज्याला समजायचंय त्यांनी समजून घ्यावं आणि नाही समजायचंय त्यांनी नका समजू. काय फरक नाही. हा दुधात पाणी घालतेस की नाही ते येऊन सांगायचंय. नाही तर म्हणजे तुझी आई घालते का याची आई घालते का. हा ती तुझी काढतो दुसऱ्या बारीला. हा बघा घ्या. अगं खरं बोल गवळणी कापू नको गळा केसानी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई तुझी घालते का दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई तुझी घालते का दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते पाणी दुधात पाणी खरं बोल गवळणी अगं ते समजूनी खरं बोल गवळणी हे समजूनी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझे दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझे दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझे दुधात पाणी आठवड्याच्या बाजारी जाते नटून आठावर मांडाने देऊन आठावर मांडाने देऊन आठावर मांडाने देऊन आठवड्याच्या बाजारी जाते नटून आठावर मांडाने देऊन आठावर मांडाने देऊन आठावर मांडाने देऊन तिची घरोनी मांड आडवली मांड तिची घरोन मांड आडवली मांड कसा देईन ही लांबी सोडूनी काना विचारतो तुला ग प्रेमानी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी काना विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी अरे बोल गवळणी अगं हे समजूनी खरं बोल गवळणी हे समजूनी काना घालते तुला ग प्रेमानी काना घालते तुला ग प्रेमानी काना घालते तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी काना घालते तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी काना घालते तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी काना घालते तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी कान्हा विचारतो तुला ग प्रेमानी आई घालते का तुझी दुधात पाणी लागतोय विषय हा आमच्या कलामंचाच्या बरेच सारे सभासद आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रियंका गोसावी, स्नेहा बोरले, आपला मित्र तेजस, त्यांनाही माझा शाहीर मानचा मुलगा, त्याचप्रमाणे संदीप सुरेश गराटे यांच्याकडून 251 रुपये आले. एकनाथ ठोंबरे, गाव आगरनळ,
यांच्याकडून हे 151 रुपये आले त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा घाणेकर बुवांचं एक गाणं घ्यायचं होतं अशी फरमाईश होती. जिकडे तिकडे चहूकडे तुझ्या नावाचा गणर तारे गणराया तुझ्या भक्तीच्या मुळे जिकडे तिकडे गणर तारे तुझ्या नावाचा गणर तारे गणराया तुझ्या भक्तीच्या मुळे गणहार गुंफुनी तारी पुष्पफुले आता माझा प्रश्न की शक्तीवाले शहरांना आधीच दिलेला आहे तरी रसिकांच्या माहितीसाठी मी आता माझा प्रश्न कथन करतो. आजच्या या गर्दीत माझे मित्र आलेले आहेत त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. आजचा आमचा प्रश्न असा आहे आपल्या कोकणात होळी शिमगा जागर दिवाळी यासारखे सण साजरे होतात पण तेच सण आजूबाजूच्या गावात एक दिवस आधी साजरे केले जातात. ते एक दिवस आधी का साजरे केले जातात याचं उत्तर बुवानी सांगायचं आहे. माझ्या या प्रश्नाचं उत्तर तेरसेचे भद्रेचे पौर्णिमेचे आणि जरदरचे किंवा काल्पनिक असे सांगायचे नाहीये बुवा. परत एक तुम्हाला टीप देतोय की माझ्या या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या दोन ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल त्याची नोंद घ्यायची आहे बुवा. त्याचप्रमाणे बुवाचा प्रश्न असा होता भगवान शिवशंकरांनी नंदीला आज्ञा केली की हे नंदी भूतलावर जा आणि तिथे मनुष्य फार बेजार झाले आहेत त्यांना तुझ्या नृत्याने गायनाने भजनाने तल्लीन कर आणि ही आज्ञा घेऊन नंदी भूतलावर आले आणि त्यांच्यासोबत ते जेव्हा आले त्यांच्यासोबत किती मंडळी होती आणि ते कोणते पर्व चालू होते. तर बुवा बघा तुम्हाला परवा एक उत्तर दिले मागच्या बारीत आजच्या बारीतही तुम्हाला उत्तर देतोय लक्ष असू द्या. भूतलावर नंदी जेव्हा आले तेव्हा त्यांच्यासोबत प्रमुख 11 लोक होती. प्रमुख 11 शिवगण आले होते. नंदीध्वज हे त्या भजन मंडळाचा मुख्य सदस्य होते. नंदीसोबत आलेल्या 11 जणांची संख्या आणि त्यांची नावे खालीलप्रमाणे सांगतो आहे लक्ष असू द्या. नंदी स्वतः मुख्य नायक आणि नर्तक आहे. भृंगी हा शिवभक्त आणि वाद्यवादक आहे. वीरभद्र हे शूर रक्षक आहेत. महाकाल हे मुख्य द्वारपाल आहेत. त्याचप्रमाणे शैल वाद्य वाजवणारा गण. पिंगल गायनात साथ देणारे. घंटा कर्ण म्हणजे घंटा आणि ध्वनी निर्माण करणारे. बाण म्हणजे तालावर नियंत्रण ठेवणारे. मयूराक्ष म्हणजे नृत्यात सोबती. भाऊश्रुत म्हणजे संबाळ आणि ढोलक वाजवणारे. तुंड आणि तांडव व भजनाचे नृत्य शिकवणारा. या 11 जणांची भूमिका काय आहे हेही तुम्हाला सांगतोय. सर्वजण मिळून 11 जणांचे हे पथक होते. त्यांनी भूतलावर येऊन ढोल संबळ टाळ शंकराच्या गजामध्ये सुंदर असे भजन केले व नृत्य सादर केले. त्या भजनात तल्लीन होऊन पृथ्वीवरील बेजार झालेला मनुष्य आपले सर्व दुःख विसरून गेला आणि त्यावेळी व पर्व कलियुग चालू होते ते कसे तेही सांगतो. मनुष्य बेजार होतात लक्षणे कलियुगात चालू झाली व याच कथेनुसार पुढे पृथ्वीवर नंदी बैल घेऊन घरोघरी फिरणारी आणि लोकांना आनंद देणारी ही लोककला सुरू झाली असे मानले जाते. व या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मान्य करावंच लागेल. आज तुमच्या सोबत तुमचे गुरुही आहेत. धन्यवाद.
चिमटा काढतो हा कारण बुवा भरपूर तापले बुवा मोठमोठे कार केले गमत मध्ये मोठमोठे कार केले गमत मध्ये आणि हा घराटी बुवा एकटा उभा आहे हिम्मत मध्ये हा करते का घराटी बुवाचा हा टांगा पाठी घोडे भरा बुवा तुमच्या हा तारा तारा आणि भरा भरा या तुमच्या बाजूला हा बघा काय म्हणतोय आज या जाणी माझा सामना रंगला आहे कोण किती पाण्यात आहे आहे आज कळणार आहे सामन्याला रंगात भरणार आहे आणि आई बाबा साई बाबा शपथ सांगतो आज याची वाट मी लावणार आहे घेऊ का तुम्ही हा बघा विषयाला विषय भिडवा हो बुवा मी प्रश्नाचं उत्तर दिले हा परवा बोललो जागर होळी शिमगा ते आज काढतो तुमचं होळीचा शिमगा काय असतं ते हा माझ्या प्रश्नावर बोलत बोल तुम्ही हा वासू वाण्याचा शाहीर आहे होळीचा शिमगा याचा फरक कळत नसेल तर फरक पुढच्या वेळेला तुम्हाला सांगेन नाहीतर आज तुम्ही सांगायचे बुवा होळीचा शिमगा मला फरक काय असतो तो नंतर मला विचारा तुम्ही बुवा हा हे नाही बुवा कडकडत हा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा नडवा काय म्हणतोय तुझ्या विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा नडवा तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा हो बुवा हो बुवा हा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा भिडवा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा भिडवा तुझी झाली कसा काळी हवा तुझी झाली कसा काळी हवा मला म्हणतात कराटे बुवा तुझी झाली कसा काळी हवा मला म्हणतात कराटे बुवा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा भिडवा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा भिडवा तुझी झाली कसा काळी हवा मला म्हणतात कराटे बुवा तुझी झाली कसा काळी हवा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा भिडवा विषयाला विषय भिडवा मग मोठेपणा भिडवा तुम्ही कितीही जोर लावा ऐकणार कराटे बुवा तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार कराटे बुवा आपल्या वेळ कमी आहे भुवानी 2 तास घेतले आपण तसं नाही घ्यायचंय बघा सध्या या कलियुगात काय चाललंय जिथे आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो तिथेच त्याच मंदिरात चोरी होते हे माहिती पडत नाही तिथलीच लोक देवाच्या नावाखाली पैशाने देवाचं दर्शन घ्यायला लावतात बघा मंदिरात चोरी होते चालतं मंदिरात चोर येऊन जातो चालतं मंदिरात अपराधी येऊन गेले तरी चालतात पण मंदिरात माझी एखादी माय माऊली गेली तर त्यांना त्रास होतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे मंदिरात चोरी होते हा विषय सध्याचा आहे राम मंदिरात आपल्या चोरी झाली आणि हे अजून कोणाला माहित नाही कोणी चोरी केली तर हे मी माझ्या गीतातून मांडण्याचा प्रयत्न करतोय लक्ष असू द्या काय म्हणतोय जस गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला जस गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला ही माऊलीने बोले राम राम रामाईला बघा काय म्हणतो हा सध्याचा विषय जो चालू आहे विषय तो दुसऱ्या बाजूला पण नवीन विषय आणले भुवनसारखा टिटी नाही करणार बघा काय म्हणतोय कसा विश्वास ठेवायचा
कुंपणात खातय शेताला कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला दिवस ठवल्या मंदिरातून देव जातोय चोरीला दिवस ठवल्या मंदिरातून देव जातोय चोरीला कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला दिवस ठवल्या मंदिरातून देव जातोय चोरीला दिवस ठवल्या मंदिरातून देव जातोय चोरीला दिवस ठवल्या मंदिरातून देव जातोय चोरीला देव जातोय चोरीला कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला देव ठवल्या मंदिरातून देव जातोय चोरीला 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 देवासाठी दिला दाना भक्तीनं मनापासून उदरावी सरकलं या दानपेटीतून देवासाठी दिला
देव जातोय चोरीला. कसा विश्वास ठेवायचा कुंपण खात येते त्याला. कसा विश्वास ठेवायचा कुंपण खात येते त्याला. एक ढवळ्या मंदिरात देव जातोय चोरीला. 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 कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला. कसा विश्वास ठेवायचा कुंपणात खातय शेताला. दिवस ढवळ्या मंदिरातून देव जातोय चोरीला. बघा माझा वेळ संपत आला आहे. आता बुवांची दुसरी बारी चालू होणार आहे. बुवा फक्त 5 मिनिटं पण मला भरपूर आहे. मी जशी वारी केली त्याच वारीवर मग तुम्हाला येऊन वारी करायची आहे. नाहीतर मग टप टप टपाटप बुवा हा झोपून झोपून द्यायचं बुवा बुवाला सुटला शॉट. हा चला फिरवा.